बघा तुम्हाला म्हटलं होतं ना की मी आपल्या बागेत अनंताच्या झाडाला ना कळ्या यायला लागल्यात, पण त्याचं फूल मला माहिती नव्हतं कशा पद्धतीने येतं आहे. तर हे बघू शकता आपल्याकडं अनंताचं मस्त असं गुलाबाच्या फुलासारखं सेम आहे. बऱ्याचशा ताईंनी मला कमेंट करून सांगितलं होतं की ताई असंच आहे, पांढऱ्या कलरचं आहे, पण सेम गुलाबाच्या फुलासारखं ते दिसतंय. तुम्हाला जवळनं पण दाखवते. किती छान वाटतंय बरं आपल्या एखाद्या झाडाला छान असं फुल. आणि हे पहिलं फुल आहे बरं का. भरपूर कळ्या आल्या होत्या पण सगळ्या गळून केल्या आणि फायनली हे एक फुल उमललेलं आहे. आणि आता भरपूर अशा कळ्या आहेत बघा. एका इथे एक आहे, अशा भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. तर दाखवते तुम्हाला मी पूर्ण बॅक कॅमेऱ्याने आनंदाचं कसं आहे, कारण मला पण यायचं असतं असं मस्त फुलं असेल ना तर कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी. सेम गुलाबाच्या फुलासारखं विश्वाससुद्धा बसत नाही. सेम सेम तसंच उमललं आहे. किती छान दिसतंय बरं. आणि थोडंसं पावसाचा मार लागल्यामुळं असं झालं पण किती मस्त आहे. तर असं बघा उमललं आपलं अनंताच्या झाडाचं फूल. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. देवपूजा वगैरे झाली त्यानंतर आजपासून करायचं होतं मला ज्ञानेश्वरी पोथी वाचायला सुरुवात करायची होती. बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई ज्ञानेश्वरी कशी वाचता येते किंवा तुम्ही कशी वाचताय ह्याच्यावर एक व्हिडिओ करा. आणि पाठीमागं मी सांगितलं पण होतं मी आता ज्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करेल त्यावेळेस मी नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेन. तर आज ज्ञानेश्वरी आजपासून वाचायला सुरुवात करायची आहे. तर चला म्हटलं तुम्हाला थोडीशी माहिती पण देऊया. एकूण आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे एकूण अध्याय जे आहेत ना ते 18 आहेत आणि श्लोक जे आहेत ते 78 आहेत. ओवी संख्या आहे ते 1810 आहेत. तर तुम्हाला साप्ताहिक पारायण करायचं असेल, आता आषाढी एकादशी निमित्त बऱ्याच जणांना पारायण करायचं असेल किंवा आता वारी चालू होते त्या निमित्ताने कोणाला पारायण करायचं असेल तर आपल्या ग्रंथात ना आपल्या ग्रंथराजमध्ये सगळं अनुक्रमणिका दिलेली असते. तरीसुद्धा बऱ्याचशा ताईंना माहीत नसेल तरीसुद्धा मी सांगते साप्ताहिक पारायण कसं करायचं आहे. एकूण आपले अध्याय जे आहेत ना ते 18 अध्याय आहेत आणि श्लोक संख्या 78 आहे आणि ओवी संख्या 1810 आहेत. तर पहिल्या दिवशी आपल्याला 1 2 3 4 5 असे 5 अध्याय वाचायचे. त्याच्यामध्ये श्लोक जे आहेत ना ते 233 येतात आणि ओवी संख्या जी येते 1330 ओवी संख्या येते. दुसरा दिवस परत 6वा आणि 7वा अध्याय आणि 77 श्लोक आहेत. 77 श्लोक आणि ओवी संख्या जी आहे ती 707 आहे. त्यानंतर तिसरा दिवस 8 9 10 असे 3 अध्याय घ्यायचे आहेत. 104 श्लोक आहेत आणि 1141 ओवी संख्या आहे. आता चौथा दिवस 11 आणि 12वा अध्याय घ्यायचा आणि 7.5 श्लोक आहेत आणि 955 ओव्या आहेत. आता 5वा दिवस 13 आणि 14 अध्याय घ्यायचा. 61 श्लोक आहेत आणि 1585 ओवी संख्या आहे. आणि 6वा दिवस 15 16 17 असे अध्याय घ्यायचे आहेत. श्लोक आहेत 72 आणि ओवी संख्या जी आहे ती 1505 आहे. त्यानंतर 7वा दिवस सर्वात महत्त्वाचा लास्टचा दिवस. अध्याय फक्त 18वा घ्यायचा आहे आणि श्लोक जे आहेत ते 78 आहेत. 78वा श्लोक आणि त्यानंतर 1810 ओवी संख्या. तर असं काही हे साप्ताहिक पारायण आहे. ज्यांना समजलं नसेल ना तर त्यांनी आपले ज्ञानेश्वरी ग्रंथ 1-2 पानं उलटली की लगेचच अनुक्रमणिका आहे. त्याच्यावरती आपल्याला श्लोक किती आहेत, ओव्या किती आहेत, अध्याय किती आहेत हे सगळं लिहिलेलं आहे. साप्ताहिक पारायण कसं करायचं हे सुद्धा लिहिलेलं आहे. तर ज्यांना समजलं नसेल तर नक्कीच त्यांनी तुम्ही जे ज्ञानेश्वरी वाचता त्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं असतं सगळं पारायणाची पद्धत. तर हे सगळं जे आहे ते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितली. मी पारायण अजून कधी केलेलं नाही पण मी नेहमी अशी बारमाईची वाचत असते. तर बारमाई कशी वाचतात ते पण तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये. कमेंट आली होती की ताई आपल्याला ज्ञानेश्वरी कशी वाचायची ते सांगा. तर हे बघू शकता आपली ज्ञानेश्वरी. तर ही ज्ञानेश्वरी पोथी आहे ना वाचायला खूप सोपी आहे. तसं काय त्याच्यात अवघड असं काहीच नाही. आपण आहे ना रोज 5 जरी ओळी ज्ञानेश्वरीच्या वाचल्या ना तर खूप सारं त्याचे महत्त्व आहे. आपलं इथं ठेवून वाचायचे रोज नेहमीप्रमाणे आणि त्यानंतर परत ह्याच्यात बांधून आपली इथं देवाऱ्यात ठेवायची. तर प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये ज्ञानेश्वरी असणं गरजेचं असतं बघा. जे वारकरी संप्रदायातले लोक आहेत ना तर त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ना ज्ञानेश्वरी आहे आणि ते
ज्ञानेश्वरी रोज ज्यांना ज्यांना ज्ञानेश्वरी वाचता येत नाही ना, तर त्यांनी फक्त नुसतं बोट जरी ज्ञानेश्वरीवरनं फिरवलं ना, तर त्याचं खूप महत्त्व आहे. तर ज्यांना वाचता येत नाही ते जुने लोक जे आहेत ना, नुसते बोट तरी फिरवायचे ज्ञानेश्वरीवरनं, तर त्याचं इतकं सामर्थ्य आहे. बोट जरी फिरवलं तरी त्याचं. आणि ज्यांना वाचता येते ना, तर त्यांनी रोज 5 ओळी जरी ज्ञानेश्वरीच्या वाचल्या ना, तर खूप सारं त्याचं महत्त्व आहे. तर म्हणतात ना की आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असली ना, तर कुठल्याच गोष्टी म्हणजे काहीच निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये राहत नाहीत. म्हणून आपल्या देवाऱ्यामध्ये येणं ज्ञानेश्वरी असणं गरजेचं असतं. तर इकडे बघू शकता, मी पहिलं ज्ञानेश्वरी वाचायचे. आता सासूबाई वारल्या तसं आहे ना, आणखी ज्ञानेश्वरी वाचायला चालू केलं नव्हतं. तर चला म्हटलं आता सुरुवात करायची आहे. तर रोज 5 ओव्या 10 ओव्या जेवढं होईल ना, तर तेवढं आपण वाचायचं ज्ञानेश्वरीचं. आणि जिथंपर्यंत आपलं वाचायचं आलं ना, तर तिथं आपल्याला एक काहीतरी ठेवायचं, किंवा त्याच्यात असतं तर ते पण ठेवलं तरी चालतं. तर ह्याच्यात आहे तर ते ठेवून द्यायचं. तर चला, तर मी तुम्हाला दाखवते तर मी ज्ञानेश्वरी कशा पद्धतीनं वाचत असते. आता ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरी उघडतो ना, तर आता तुम्हाला हे उलटं दिसत असेल सेल्फी कॅमेऱ्यामुळे, ट्रायपॉड नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. तर आपल्याला सर्वात अगोदर पहिल्या पानावरती श्री ज्ञानेश्वरी महात्मा आहे, ते वाचलं तरी चालेल आजपासून. जे पहिल्यांदा सुरुवात करणार आहेत तर त्यांनी महात्मापासून सुरुवात करावी. आणि त्यानंतर आपली ज्ञानेश्वर महाराजांची आरतीसुद्धा आहे. आणि त्यानंतर बघा, असं सगळं जे आहे ना, तर ते त्याच्यामध्ये आहे. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे सप्ताह प्रारंभ म्हणायची प्रार्थना, म्हणजे ज्ञानेश्वरी सप्ताहातील प्रारंभ म्हणजे सुरुवात करायची प्रार्थनासुद्धा आहे. ह्याच्यानंतर पान नंबर कितीवरती आहे बरं, तर असं काही आहे. आणि त्यानंतर श्री ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय, तर इथे बघू शकता पहिला अध्याय. असं वाचायचं काहीच अवघड नाही. तुम्ही ना एक पान, म्हणजे आता ह्या एका पानावर 20 ओव्या येत्या, तर हे 20 आता एवढं जरी म्हटलं तरी चालतं. म्हणजे रोजचं जे नेहमीचे कंटिन्यू वाचणारे आहेत ना, त्यांनी रोज 1 पान किंवा 10 ओव्या 7 ओव्या 5 ओव्या हे एवढं फक्त ओळी जरी म्हटलं तरी चालतंय. तर आता मला कसं, मी एक पानावरनं करणार आहे, कारण मी कंटिन्यूअस तुम्हाला तर माहिती आहे आपण ज्ञानेश्वरी जी आहे ती कंटिन्यूअस चालू असते माझी. आणि ज्यावेळेस मला होत नाही, आता सासूबाई वारल्यापासून, सासूबाई आजारी होती तेव्हापासून मी खरं तर सोडूनच दिलं होतं, मी नव्हते हे करत. पण ज्ञानेश्वरी ही असं आहे की रोज नित्यनेमाने पूजा झाली, 5 ओव्या जरी वाचल्या ना तरी चालतं ज्ञानेश्वरीच्या. एवढी ज्ञानेश्वरी वाचायला सोपी आहे. ह्याचं पारायण वगैरे अगोदर ज्ञानेश्वरी महात्मा आहे ते वाचून घ्यायचं. वाचलं तरी चालतं, नाही वाचलं तरी चालतं, पण वाचणं खूप महत्त्वाचं असतं. तर कोणतीही गोष्ट अशी. आणि ज्ञानेश्वरीला आता माझ्याकडं व्यासपीठ नाही, त्यामुळे मी सध्या आता असं नवीन कापड अंथरायचं आणि त्याच्यावरतीच ठेवून ज्ञानेश्वरी वाचायची कधी पण. श्री ज्ञानेश्वरी महात्मा. ज्ञानराजा माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रकट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. आत्मविद्येचे दाखविली रूप, चैतन्याचा दीप उजळविला. 56 भाषेचा केलासे गौरव, भवर्णवी नाव उभारली. श्रवणाचे मिशे बेसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. भाव धरुणी आवाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रशु अर्जुनासी. तोचे ज्ञानेश्वरी वाचे वंदता साचे, भय कळी कावाचे नाही तया. म्हणजे जो ज्ञानेश्वरी वाचतो ना, तर त्याला कशाचीही भीती वाटत नाही किंवा भय वाटत नाही, असं ह्याच्यामध्ये ओळीमध्ये सांगितलेलं आहे. एका जनार्दनी संशय सोडून, दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी. तर आता आपल्याला अध्यायापासून सुरुवात करायची आहे. आपल्याला ज्ञानेश्वरी वाचताना पान जे उलटताना ना, एक छोटंसं फुलपात्र पाण्याचं, कारण पानं नवीन असतात उलटत नाहीत, एक छोटंसं फुलपात्र पाण्याचं भरून ठेवायचं आहे शेजारी. कारण आहे ना, आपलं असं थुंके लावून कधी पान कुठल्याही पोथीचं उलटायचं नाही. त्यातनं ज्ञानेश्वरी ही खूप पवित्र. त्याच्या ज्ञानेश्वरी वाचताना काय काळजी घ्यावी, किंवा कुठलाही ग्रंथ वाचत असताना काय काळजी घ्यावी, तर ग्रंथ कधीही नवीन कपड्यावरती ठेवायचा. म्हणजे एखादं लाल वस्त्र असेल, भगव्या कलरचं वस्त्र असेल, किंवा
एखादा ब्लाऊज पीस असेल तर त्यावरती ठेवायचं, पाट असेल तर पाटावरती किंवा व्यासपीठ असेल तर व्यासपीठावरती ठेवायचं आणि नवीन कपड्यावरती ठेवायची आपली ज्ञानेश्वरी. तर पाट किंवा व्यासपीठ नसले तरी आपण जिथं देवाऱ्याचे तिथं ठेवतो ना, तिथं ठेवून फक्त नवीन कापड खाली हांतरायचं आणि ती जागा स्वच्छ असली पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि कुठलाही ग्रंथ वाचायचा असेल ना तर त्यावेळेस आपण एक अर्धी अगरबत्ती आणि दिवा देवघरातला चालू असावा आणि एक अगरबत्ती लावून द्यायची कुठलाही ग्रंथ वाचत असताना. तर ही काळजी घ्यायची असते. तर ज्ञानेश्वरी वाचत असताना एक कोपऱ्याला अगरबत्ती लावून द्यायची आणि देवघरात तर तुम्ही वाचायला बसत असाल शक्यतो देवाच्या समोरच कधीही कुठलाही ग्रंथ वाचावा, पोथी वाचावी. कारण देवाऱ्यासमोर बसून आहे ना कुठला जरी ग्रंथ वाचला तर त्याच्या ज्या सात्विक लहरी ज्या असतात ना तर त्या आपल्यामध्ये सुद्धा उतरतात आणि आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वातावरण, औरा जो आहे तो निर्माण होत असतो. म्हणून देवघराच्या समोरच बसून कधीही आपल्या कुठलाही ग्रंथ वाचायला बसावं किंवा असं एकट्या रूममध्ये किंवा असं कुठंही बसू नये. शक्यतो देवघराच्या समोरच बसलेलं चांगलं. तर नवीन ह्याच्यावरती ब्लाऊज पीसवरती किंवा एखाद्या छान अशा वस्त्र घ्यायचं नवीन, त्याच्यावरती आपला ग्रंथराज ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला बसायलासुद्धा आसन घ्यायचं आहे. आसन कुठलंही पूजा असो किंवा ग्रंथ वाचन असो किंवा काही असो, आसनाशिवाय कधीही कुठलीच गोष्ट करायची नाही. जमिनीवर डायरेक्ट बसून कुठलीही पोथी वाचायची नाही. डायरेक्ट जमिनीवर न बसता आसन घ्यायचं काहीतरी, पाट असेल किंवा बसायचं जे तुमचं बसकर असेल, आसन असेल तर ते घ्यायचं. तर अशा पद्धतीने जी आहे ना कुठलाही ग्रंथ वाचायचा नियम असतो. तर आता मी जी आहे ना तर ती ज्ञानेश्वरी मी काय पारायण केलेलं नाही, मी नेहमीच वाचन करते. तर मला जेवढ्या ओव्या होतील तेवढ्या मी रोज माझं जे हे करण्याचा प्रयत्न असतो ना तर जेवढं होईल तेवढं उरकायचं. असं काही नाही फिक्स की 100च ओव्या वाचन, 110च वाचेल, 300च वाचेल, असं काही नाही. जेवढं मला जमेल तेवढं माझ्या कामातनं जेवढं पूजा झाल्यानंतर वाचायचं होतं तर तेवढं वाचत असते. त्यानंतर जिथंपर्यंत आपलं वाचायचं आले ना तिथंपर्यंत ती आपली दोरी ठेवायची. दुसऱ्या दिवशी तिथून पुढे स्टार्ट करायचं. मग आपला ग्रंथ आहे ना महिन्यात वाचून होऊ, 1.5 महिन्यात होऊ किंवा 1 महिन्यात होऊ, चांगलं जर वाचन असेल तर 15 दिवसात, 8 दिवसात सुद्धा होतं. आणि जर रोजच आपल्याला नेहमी बारमाहीच वाचायची असेल तर ती कधीही म्हणजे सकाळी पूजा झाल्यानंतर 5 ओव्या, 10 ओव्या जेवढं होईल तेवढं वाचण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा पद्धतीने जे मी आजपर्यंत पारायण केलं नाही, कारण पारायणाला कसं तेवढ्याच लिमिटशीर जे आहेत ते वाचावं लागतं की एवढेच आज वाचायचे, तेवढे उद्या वाचायचे असं असतं. त्यामुळे लोड येतो. तर पारायण करायचं असेल तरीसुद्धा खूप चांगलं. आता आषाढी एकादशी निमित्त बऱ्याचशा ताईंना पारायण करायचं असेल तर त्यांनी करू शकता किंवा पारायण न करता तुम्ही अशी कंटिन्यू म्हणजे असं नेहमी बारमाहीचं जरी वाचलं तर खूप चांगलं. तर असं जेवढी तुम्हाला पाहिजे होती, मला जेवढी माहिती होती तेवढी मी ज्ञानेश्वरीबद्दल माहिती दिली तुम्हाला. आजपासून मी सुरुवात केलेली आहे. आता कधीपर्यंत म्हणजे पूर्ण ग्रंथ वाचेपर्यंत फक्त बंद करायचं नाही. म्हणजे कसं रोज आता आपली पूजा झाली की रोज आपल्याला 5-10 ओव्या जे काय आपल्याच्यानं होईल तेवढ्या ओव्या वाचायच्या, बंद करायची नाही. म्हणजे असा गॅप ठेवायचा नाही खूप 8 दिवस 15 दिवस असा गॅप ठेवायचा नाही. आता आपल्याला महिन्याची अडचण मासिक पाळी येते तर त्यावेळेस मात्र 4-5 दिवस स्किप करून परत नंतर जिथंपर्यंत आपलं वाचायचं आलं होतं तिथून पुढे नेहमीप्रमाणे चालू केलं तरी चालतं. तर असा बारमाहीचा हा ग्रंथ वाचला जातो. तर पूर्वीची लोकं, जी म्हातारी लोकं होती पूर्वीची, प्रत्येकाच्या देवघरामध्ये असा ग्रंथ असायचा बघा. पूर्वी माळकरी पण खूप असायचे. एखाद्या घरात एक तरी माळकरी असायचा आणि त्या माळकऱ्याच्या देवाऱ्यात प्रत्येकाच्या ज्ञानेश्वरी ही असायची. तर ज्ञानेश्वरी वाचायला खूप माझे चुलते होते. तर ते खूप म्हणजे विठ्ठलाचे भक्त होते. तर ते रोज सकाळी ज्ञानेश्वरी वाचायचे आणि ते ज्ञानेश्वरी एवढे मोठ्याने वाचायचे की गल्लीत म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आवाज जायचा एवढा छान. म्हणजे जवळजवळ घरं असतात ना गावामध्ये, तर अण्णा पूजा करून वाचायला बसले की भरपूर असा आवाज यायचा. तर असं काहीच असतं. आता स्वयंपाक करत होते, मिरची चिरत असताना माझ्याकडून काय झालं बघा, जे हे करत होते मी मिरची चिरत होते तर पाटच पालचा झाला आणि डायरेक्ट सगळी मिरची खाली सांडली. स्वयंपाक करत असताना अशा काही घाई गडबडीच्या ह्याच्यात. आणि आज मला थोडीशी गडबड झाली कारण मला आज ग्रंथ वाचायला आजपासून सुरुवात करायची होती. आणि कसं आहे बघा, कुठलंही काही असं करायचं असेल ना तर घरामध्ये खूप छान वाटतं बरं का. आणि आपण जर सगळं सोडून दिलं करायचं, आता ज्यांना सवय असे आहे रोज काहीतरी करायची, देवाचं काहीच केलं नाही तर निगेटिव्हिटी असल्यासारखं वाटतं बघा. आता मला 2-3 महिन्यामध्ये मला होतच नव्हतं. मला एकतर माझी तब्येत थोडीशी बिघडलेलीच होती, त्यानंतर सासूबाईचं असं झालं. त्यामुळे
कधी एकदाची वाचन चालू करेल असं झालं होतं. वाचनाने काय होते, आपली वैखरी पण चांगली होती आणि खरंच आपल्यामध्ये आपल्या कुठलाही मनुष्य अवगुण हे प्रत्येकाच्या ह्याच्यात असतात. तर त्या अवगुणांपासून जर आपल्याला हे राहायचं असेल चांगलं, म्हणजे आपली वैखरी चांगली राहते. त्यामुळे ना आपल्याला अवगुण आपल्या अंगामध्ये नसावे असं जर वाटत असेल तर कुठलाही ग्रंथ असेल वाचायचा. वाचनाने आपली वैखरी पण चांगली होती आणि आपल्या स्वतःमध्ये एवढी सुधारणा होते ना की कधीच आपण कोणाविषयी वाईट बोलू शकत नाही, वाईट चिंतन येत नाही, मनामध्ये कधीच आपल्याला वाईट भावना कधीच येत नाही. आणि ज्ञानेश्वरी ही असा एक ग्रंथ आहे, तो वाचल्यानंतर ना खरंच इतका म्हणजे भाव माणसाचा वेगळाच होतो ना, खरंच तो माणूसच वेगळा होतो. त्याच्या मनात आहे ना कधीच कोणाविषयी वाईट भाव येत नाही. आणि बघा तुम्ही प्रयत्न करून बघा ही वाचल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल होतात. आणि कंटिन्यू म्हणूनच कंटिन्यू वाचायचं. पारायण फक्त पारायण तर केलेलं खूपच चांगलं. पारायण कसं लिमिटशीर कालावधीमध्ये ते वाचून होऊन जातं आणि एक आपलं पारायण पण होतं. पण नेहमी जरी वाचलं ना तर खूप चांगलं. म्हणून आहे ना कुठलेही आपल्या पद्धतीनं म्हणजे कुठल्याही पद्धतीनं तुम्ही वाचा, कुठलाही ग्रंथ असेल, पण अवश्य वाचन हे ठेवायचं. पूजा झाल्यानंतर थोडंफार वाचलं ना तर बघा मग घरामध्ये तर किती छान वाटतं. त्याचबरोबर आपल्या स्वभावामध्ये सुद्धा खूप फरक पडला जातो. आणि जर आपण सगळं वाचायचं वगैरे बंद केलं, आता हल्ली मला 2-4 महिने झालं कुठलीही सेवा होत नव्हती माझ्याच्याने. स्वामी म्हणजे देवपूजा वगैरे हे सगळं चालू होतं, पण कुठलंच वाचन नव्हतं चालू. वाचन पूर्णपणे बंद होतं. तर आपल्यालाच बघा जे नेहमी वाचन करतात, जे आपल्याला सगळं करतात ना, तर त्या व्यक्तींना कसं वाटतं बघा बंद केल्यानंतर. असं खूप सुन्न असं वाटतं की आपल्या आयुष्यातला एक भाग कमी झाला आहे असं वाटत असतं. त्यामुळे ना जेवढं होता होईल तेवढं आपलं वाचन ठेवायचं, नेहमी कंटिन्यू चालू ठेवायचं. आणि त्याने काय होतं की आपल्या सवयी बदलतात, आपल्या स्वभावामध्ये फरक पडतो आणि आपल्याला आहे ना सगळे जे गुण आहेत ना चांगले आपल्यामध्ये ते वाचूनच ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओळीवरती बोट ठेवून ज्ञानेश्वरी वाचायची, किंवा कुठलाही ग्रंथ असो तर बोट ठेवूनच प्रत्येक ओवी वाचायची. त्या बोटात सुद्धा सामर्थ्य येतं. ते जे हात फिरवतो ना आपण त्या हातात सुद्धा सामर्थ्य येतं. त्या हाताने आपल्याकडून कधीच कुकर्म वाईट कर्म घडू नये यासाठी सुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरतं. तर असो इकडे सगळं पूजापाठ सगळं झालं, वाचून पण झालं आणि त्यानंतर घेतला आहे स्वयंपाक करायला. तर आज काल आठवडी बाजार होता, पालेभाज्या भरपूर आणल्या होत्या. शेपूची भाजी आणली होती, पालक भाजी आणली होती, चुक्याची भाजी आणली होती, मेथीची भाजी आणली होती. ह्या सगळ्या भाज्या नीट करून ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशीच म्हणजे आज सकाळी पालक भाजी करायला घेतली. त्याचबरोबर परत इकडं शेपूची भाजीसुद्धा केली. मस्त अशी शेपूची भाजी आहे ना हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी देऊन केली, मुगाची डाळ टाकली ना तर खूप चांगली होती. आता त्याचबरोबर करायला घेतली आपली गरगटा भाजी. तर ह्याच्यामध्ये काय मिक्स टाकले सांगते तुम्हाला. थोडासा चुका, थोडीशी पालक आणि त्याचबरोबर थोडीशी शेपूची भाजी टाकली आणि त्याच्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि कच्ची जिरी जी आहे ती वाटायला टाकली. वाटण केलं आणि वाटणाला आता फोडणी मस्तपैकी फोडणी देऊन फोडणीमध्ये तेलामध्ये सगळी फोडणी टाकायची. इकडे बघू शकताय मिरची वगैरे सगळं जे वाटण केलेलं होतं ते. थोडीशी कोथिंबीर आणि हळद टाकली. हळदीने कलर चांगला येतो आणि भाजी मस्त अशी हिरवीगार दिसते. त्यासाठी आता भाजी पूर्ण हटवून घेतली. हटताना त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ किंवा बेसन पीठ टाकायचं आणि थोडंसं डाळ आणि शेंगदाणे भाजीमध्ये जरा जास्तच फुलले होते, पण डाळ शेंगदाणे जास्त असेल ना तर खूप छान लागते भाजी. दाताकडे कूट फक्त टाकायचं नाही, शेंगदाण्याचं कूट अजिबात चांगलं लागत नाही भाजीमध्ये. मी नेहमी शेंगदाण्याचं कूट कधीच टाकत नाही अशा गरगटा भाज्यांमध्ये. असे शेंगदाणे टाकत असते. शेंगदाणे टाकले की भाजी खूप चवीला छान लागते. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा बघा, खूप छान होते. इकडे सकाळी समर्थ काही म्हणजे चहा वगैरे घेतला नव्हता, त्याला डायरेक्ट जेवायला दिलं गरम गरम चपाती, कारण त्याला परत पप्पाचा डबा घेऊन जायचा आणि त्यानंतर खूप उशीर होतो यासाठी त्याला जेवायला दिलं. चला तर मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि लाईक केल्यानंतर तिथं हाईप पॉईंट आहे ना, तो हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.